हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि मी आज आंतरजातीय प्रेमविवाह भाग 3 सांगणार आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे का बाबा, मी माझं लग्न का लपवलं, का मला एवढ्या ही म्हणजे का म्हणजे घरच्यांच्या परवानगीने मी लग्न केलं नाही, तर त्याचंच मी उत्तर देणार आहे. तर मेन म्हणजे माझा नवरा जो आहे सध्या, त्यांचं पहिलंच एक लग्न झालं होतं म्हणजे, आणि त्यांचं लहानपणी झालं होतं 14-15 वर्षामध्ये त्यांचं लग्न. आणि ते माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे. ही 2 कारणं होती. जर मी माझ्या घरच्यांना सांगितलं असतं बाबा हा माणूस माझ्यावर प्रेम करतो आहे आणि माझ्यासोबत लग्न करायचा विचार याचा हा करणार आहे, तर मी माझ्या घरच्यांना सांगितलं असतं तेव्हा, तर माझ्या घरच्यांनी मला आता पहिलं चांगलं ठोकलं असतं आणि कधीही आमचं लग्न झालंही नसतं आणि माझ्या नवऱ्याची पुढची लाईफ सगळी खराब झाली असती. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला का मग आता बाबा करायचं काय ह्यावर. कारण जेव्हा त्यांनी मला प्रपोज केलं होतं तेव्हा मला त्याची सगळी स्टोरी माहीत होती. त्याच्यासोबत काय झाले, काय नाही झालं, कशामुळे म्हणजे तो घर सोडलं, असं म्हणजे त्याची प्रत्येक स्टोरी मला माहीत होती आणि ती मला खरी वाटत होती. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं का मी म्हटलं का जाऊ दे, मी माझ्या घरी नाही सांगणार. काही दिवस आपण लपून ठेवू, जोपर्यंत योग्य वेळ येत नाही आणि असं वाटणार नाही आता घरचे काही करू शकत नाही आणि घरच्यांकडं काही ऑप्शन नाही आता म्हणजे. तर आम्ही आमचं लग्न कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष लपवलं होतं, म्हणजे आम्ही सांगितलं नव्हतं. आणि नंतर पहिल्यांदा मी माझ्या बहिणीला सांगितलं होतं, कारण माझ्या नवऱ्याला सगळे ओळखत होते, तो एक चांगला माणूस होता आणि माझे घरचेसुद्धा ओळखत होते. तर लपवायचं कारण एवढंच होतं का मी माझ्या नवऱ्याला म्हटलं का मला पहिलं सांगितलं असतं तुम्ही, मग तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे, तर मी तुम्हाला कधीच माझ्या घरच्यांना भेटवलं नसतं किंवा माझ्या घरच्यांना सांगितलं नसतं ना हा कोण आहे. कारण मी जेव्हा आमची ओळख झाली होती तेव्हा मी माझ्या काही दिवसांनी आमच्या इथं यात्रा होती महाशिवरात्रीची आणि मी त्यांना बोलवलं होतं आमच्या घरी आणि माझ्या वडिलांना सगळ्यांना सांगितलं होतं का हे असे आहेत आणि हे चांगले आहेत म्हणजे, आणि यांना सध्या यांचं इथं काम चालू आहे, म्हणजे त्यांची अशी ओळखसुद्धा मी करून दिली होती. आणि जेव्हा नंतर मला त्यांनी सांगितलं का मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि तर मग प्रॉब्लेम व्हायला लागला. तर घरचे तर तुम्हाला माहिती आहे एवढी शिकली पोरगी आणि माझं वयच नव्हतं, म्हणजे माझ्या घरच्यांनी करूनच नसतं दिलं आणि माझ्या गावातल्या लोकांनी चांगलं हाणलं असतं. बिचारे जे 2 पैसे कमवत होते ते पण घालवलं असतं आणि त्यांना पोलिसांना सांगूनसुद्धा त्यांना हे शहर सोडावं लागलं असतं, म्हणजे बिलकुल असंच झालं असतं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, करू आपण लग्न आणि काही दिवस लपून ठेवू आणि नंतर सांगू. म्हणजे एक प्लॅन केला आम्ही दोघांनी मिळून, कारण आम्हाला दोघांनाही सोबत राहायचं होतं आम्ही दोघं, कारण आमच्या नशिबातच तसं लिहिलं होतं. तर ते तसं घडत गेलं आणि मग 1.5 वर्षांनी मला एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्यावर तरी मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे अजून किती दिवस थांबावं लागेल बाबा, घरच्यांना नाही सांगायचं असं. म्हणजे मी तेव्हा असे डिप्रेशनमध्ये गेले आणि म्हणजे घरच्यांपासून तर मी दूर, नवऱ्यापासून बी मी असे दूर असायचे, कारण ते एक वेगळं कारण आहे. तर मग मी एकटी डिप्रेशनमध्ये जायला लागले आणि नेहमी असं व्हायचं, कधी घरच्यांना सांगाल आणि मग एक दिवस हिम्मत करून फोन लावून सांगून दिलं का असं झालं आहे, असं मी केलं आहे आणि आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, मला माफ करायचं आहे तर करा आणि नसेल करायचं तर ते पण सांगा. पण मी त्या दिवशी मनावरचा मोठा असं दुःख मी सांगितलं का असं झालं आहे माझ्यासोबत. आणि मग तेव्हा माझ्या बहिणीला पहिल्यांदा सांगितलं मी, कारण मला तर आई नव्हती, तर मोठी बहीण होती, आई समानच असते, तिला सांगितलं. मग माझी मोठी बहीण त्याच्यावर काही 2-3 दिवसांनी लगेच आली बिचारी भेटायला. तर मग तिने सगळ्यांना सांगितलं, म्हणजे असं झालं. मी स्वतःहून कोणाला सांगितलं, तिला सांगायची मी माझ्या नवऱ्याने हिंमत केली आणि मग म्हटलं आता चल आपण फेस करू, आता
पाहू काय होते काय नाही म्हणत. म्हणजे मला वेगळं करू नाही एकमेकांपासून म्हणून मी माझं लग्न लपवलं होतं. तर अशी माझ्या लग्नाची स्टोरी आहे. आणि असं तुम्ही करू नका, म्हणजे लपू बिपू नका, संघर्ष करा. माझ्यामध्ये ती हिंमत नव्हती. मी असं माझ्या वडिलांना सांगू शकत नव्हते का असं असं आहे, असं असं होणार आहे, कारण ते शक्यच नव्हतं. त्यांनी करूनच दिलं नसतं. जर हे आम्ही दोघांनी विचार केला नसता का आपण हे सांगायचंच नाही, तर सांगितलं असतं तर ते शक्यच नव्हतं. आणि मग पुढचे तर मी इमॅजिनसुद्धा नाही करू शकत पुढं काय झालं असतं. तर असं झालं होतं, म्हणून हे लपवावं लागलं.